पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. महात्मा फुले हे जे थोर व्यक्ती या समाजामध्ये येऊन गेले असं काही लोकांचा समज आहे की महात्मा फुले काही विशिष्ट जातीचे आहेत. खरं तर तसं नाहीये. महात्मा फुलेंचे जे कार्य तर तुम्ही पाहाल तर एका समाजापुरतं ते सीमित नाहीये. मला खूप खंत वाटते की काही ठराविक मोजकीच लोक या ठिकाणी येतात. पुढच्या वर्षी 200 वर्ष या पूर्ण होत आहे. महात्मा फुले वाड्यामध्ये माझी सर्व बांधवांना विनंती आहे, रिक्षा चालक असतील, इतर वाहनधारक असतील, की त्यांनी पुढच्या वर्षी जेव्हा 200वी जयंती या ठिकाणी साजरी करणार आहोत तर त्या जयंतीला प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सहभाग दाखवावा. तसंच या ठिकाणी दीपक पायगुडे यांच्या मार्फत जो उपक्रम चालतो मिसळचा तो खूप प्रेरणादायी आहे. त्या एकता मिसळच्या मार्फत म्हणजे मलाही त्या मिसळच्या मार्फतच कळलं की महात्मा फुले वाड्यामध्ये कार्यक्रम या दिवशी होतो. माझा एक समज होता की या ठिकाणी फक्त महात्मा फुलेला अभिवादन करण्यासाठी लोक येतात, पण आता खूप मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती झालेली आहे. आणि मी परत एकदा विनंती करतो भारतातील सर्व नागरिकांना की महात्मा फुले हे सर्वांचे आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी यावं, खास करून महिलांनी, कारण महिलांसाठी त्यांनी खूप मोठा उपक्रम राबवलेला आहे. आज ज्या महिला ताटमानेने या ठिकाणी जगतात आणि वावरतात समाजामध्ये, रात्री 12-12, 2-2 वाजता फिरतात, ते श्रेय पूर्ण महात्मा फुलेंना आहे. फक्त एकटे दुकट्याने येऊ नये, पूर्ण परिवारासोबत जेवढा मोठा तुमचा परिवार आहे तेवढा सर्व परिवाराला इथे आणावं आणि महात्मा फुलेंचे कार्य जे आहे ते प्रत्येक व्यक्ती, लहान थोर व्यक्तीपर्यंत ते पोहोचले पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्वाचे आहे, कारण पुढचे येणारे दिवस खूप वाईट आहे. समाजामध्ये जागरूकता झाली पाहिजे की महात्मा फुलेंचं कार्य काय आहे, सध्याला काय चाललंय आणि पुढे आपल्याला भारतामध्ये जर आपला देश हा व्यवस्थितपणे गोवा गोविंदाने नांदला पाहिजे या पद्धतीने, गुन्ह्या गोविंदाने नांदला पाहिजे या पद्धतीने जर तुम्हाला पाहायचं असेल तर महात्मा फुलेंचे दर्शन घ्यायला व त्यांचे विचार आत्मसात करायला इथे नक्की आहे. धन्यवाद. माझं नाव आरती गणेश धमाले. दरवर्षी हो, दरवर्षी आम्ही येतो आणि यापुढेही दरवर्षी येणारच आहोत. आपण आम्ही येतो. तुमचं नाव काय? श्रेयस गणेश धमाले. आपल्याला बरं वाटलं का इथं दर्शन घेऊन, महात्मा ज्योतिबा वाड्यात येऊन?